मोठ्या प्रमाणात पोलीस भरती या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे। गेल्या 10 वर्षात मी गृहमंत्री जास्तीत जास्त काळ होतो म्हणून सांगतो, केलेली पोलीस भरती 88,633 आहे आणि गेल्या 3 वर्षात केलेली पोलीस भरती ही 51,207 आहे आणि आता पुन्हा 25,000 पोलीस भरती ही महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे। त्यामुळे एक प्रकारचा पोलीस भरतीचा रेकॉर्ड हा महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे। प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात आपण वाढवली आहे, त्याची आता आकडेवारी देऊन आपल्याला मी सांगणार नाही। नवीन फौजदारी कायद्यांच्या संदर्भातही मी आपल्याला सांगितलं आहे, उशीर झाल्यामुळे त्याही संदर्भात आपला जास्त वेळ मी घेत नाही। पण अनेक वेळा आपल्या चर्चेमध्ये नेहमीच नागपूरचं नाव आल्याशिवाय आपल्याला चर्चेला काही तडका येत नाही, सावजी होत नाही तो। त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की नागपूर शहरामध्ये ऑक्टोबर 2024च्या तुलनेत ऑक्टोबर 2025 मध्ये एकूण 901 गुन्हे कमी झाले आहेत, गुणात्मक बदल आहे। आणि यामध्ये हा बावनकुळेंचीच आहे, तेच लक्ष देत मी देतच नाही, मी मुंबईत असतो, ते नागपुरात ते असतात। याच्यातही प्रमुख शीर्षक जे आहेत खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, बलात्कार, चोरी, जबरी चोरी, दरोडा या प्रत्येक शीर्षामध्ये गुन्हे कमी झालेले आहेत, नागपुरात गुन्हे वाढलेले नाहीत। आणि मग काय काय कारवाई केली आहे ते आता सांगून आपला वेळ घेत नाही, भरपूर कारवाई झालेली आहे, त्यामुळे त्या संदर्भात जास्त वेळ घेत नाही।